नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपला एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो बघा, आपण आज सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2026 साठी जी की मित्रांनो अंकगणित व बुद्धिमत्तेची प्रश्नपत्रिका आपण आज पाहणार आहोत. मित्रांनो बघा, जर आपल्या स्लॅबसचा विचार केला तर मित्रांनो बघा जी की आपल्या स्लॅबसनुसार मित्रांनो अंकगणित आणि बुद्धिमत्ता हा जो विषय बघा जी की आपल्या मित्रांनो परीक्षेमध्ये की 10 गुणांसाठी मित्रांनो बघा जी की विचारण्यात येणार आहे. म्हणून मित्रांनो बघा जी की आपण आज गणित आणि बुद्धिमत्तेचे बघा की जवळपास 10 प्रश्न असंच आम्ही जे की तुमच्यासाठी या आपल्या प्रश्नपत्रिकेच्या मार्फत घेऊन आलेले आहोत. ओके, म्हणून मित्रांनो आपला आजचा जो काही संपूर्ण व्हिडिओ लेक्चर असणार आहे जे की शेवटपर्यंत अवश्य अभ्यास होईल. आणि मित्रांनो बघा, रोज याच प्रकारचे नवनवीन मित्रांनो बघा की व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल तुम्ही आत्ताच सबस्क्राईब पण नक्कीच करून घ्या. ओके, आता प्रश्न पहिला, प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. बघा, 120, 90, 65, 45, 30, 20 प्रश्नचिन्ह. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी कोणती संख्या येईल? आता थोडंसं जर मित्रांनो विचार केला तर बघा जी की आपल्या लक्षामध्ये येते तर काय. आता या मित्रांनो जर समजा आपण 120 मधून जर समजा 30 वजा केले, 30 वजा केल्या आले किती 30. पुन्हा मित्रांनो बघा या ठिकाणी 5 न घसर करायची, 5 न जर समजा या ठिकाणी घसर केली आपण 30 क्षेत्र आले किती 25. ओके, नंतर मित्रांनो बघा काय करा, या 90 मधून तुम्ही जर समजा 25 वजा केले तर उरले किती 65. ओके, मग पुन्हा या 65 मधून मित्रांनो काय करा मित्रांनो तुम्ही आता बघा जे की 20 वजा करा, हे 20 वजा केले 45 आले. पुन्हा या 45 मधून पुन्हा वजा करा 15 आले किती 30. मग पुन्हा या 15तून करा किती वजा 10 आले किती 20. ओके, मग ना या 10तून किती वजा करशाल तर 5 वजा करा मित्रांनो. आता आलं किती बघा जी की आता 15. ओके, आता 20 मधून आपण 5 वजा केले आले किती 15, जे की मित्रांनो बघा क्रमांक अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार असेल. ओके, लक्षात असू द्या मित्रांनो. फक्त या ठिकाणी बघा जे की 5 ना या ठिकाणी जे की घट झालेली आहे 30, 25, 20, 15, 10, 5. ओके, आणि हे संपूर्ण मित्रांनो जे अंक आहेत बघा या वरच्या अंकातून आपल्याला जे की वजा करत जायचे आहेत. ओके, फक्त ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, लक्षात असू द्या. पुन्हा कॅट बघा, कॅट बरोबर 24, डॉग बरोबर 26, तर रॅट बरोबर प्रश्न चिन्ह. मित्रांनो बघा एकदम सोपा प्रश्न आहे बघा, अति सोपा प्रश्न आहे. म्हणून काय करा, एक काम करा, तुम्ही या आपल्या प्रश्नाचं उत्तर बघायचं की कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो कमेंटमध्ये टाईप करून सांगा. ओके, एकदम सोपा प्रश्न आहे बघा, कोणताही लेकरू बघा जे की या प्रश्नाचं उत्तर काढू शकते. ओके, पुढे आता एका सांकेतिक भाषेत 21 ही संख्या 231 अशी लिहितात, 53 ही संख्या जे की 583 अशी लिहितात, तर 45 ही संख्या कशी लिहिणार? मित्रांनो बघा एकदम सोपा प्रश्न आहे जी की कशा स्वरूपाने सोडवू शकतो. आता काय केलंय बघा, थोडंसं दिमाग लावा, काहीच करू नका. 21 ही संख्या काय केलंय, ही 2 घेतलं आणि 1 घेतलं, आणि बघा मित्रांनो या 1 आणि 2ची बेरीज करून किती 3, आणि हे 3 घेतलं सेंटरला, किती आलं 231. ओके, पुन्हा 5 घ्या, 3 घ्या, 5 आणि 3 8, सेंटरला 8 म्हणजे किती 583 आलं. ओके, याच प्रकारे मित्रांनो हे घ्या 4, हे घ्या 5. आता 4 आणि 5 9 किती 495 आहे. काय तपासून घ्या, जे की क्रमांक मित्रांनो ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ओके, आता मित्रांनो बघा तुम्ही जेव्हा हे प्रश्न बघा तुम्ही या ठिकाणी बघत आहेत, मी तुम्हाला सोडवून दाखवत आहे, तेव्हा एकदम सोपे आणि साधे लेवलचे मित्रांनो बघा जे की प्रश्न संच वाटत आहे. म्हणून बघा जे आता बरेच जण या ठिकाणी कमेंट करतील की असे सोपे प्रश्न येत नाहीत. ओके मित्रांनो, प्रश्न कोणताही सोपा नाही, प्रश्न अवघड आहे, परंतु मित्रांनो मी बघा जे की तुम्हाला ठिकाणी एकदम सोप्या जे की मित्रांनो पद्धतीनं बघा जे की तुम्हाला सोडवून दाखवत आहे, म्हणून हे प्रश्न संच तुम्हाला सोपे वाटत आहेत. ओके मित्रांनो, बघा आपली ही परीक्षा बघा जी की IBPS पॅटर्न घेत आहे. आणि मित्रांनो बघा की जवळपास काय बरेच विद्यार्थी काय करतात, जे की IBPS पॅटर्न म्हणलं की या ठिकाणी 5. आता समजा TCS जर आपल्या ठिकाणी परीक्षा घेतली असती तर बघा जी की आपल्याला 4 पर्याय असले असते, परंतु मित्रांनो IBPS जेव्हा परीक्षा घेते तेव्हा बघा जी की आपल्याला 5 पर्याय असतात. आणि मित्रांनो बघा जेव्हा IBPS परीक्षा घेते तेव्हा बरेच विद्यार्थी बघा जी की या 5 पर्यायाला बघून घाबरतात, परंतु मित्रांनो घाबरायची काहीही गरज नाही. मित्रांनो याच प्रकारचे बघा जी की तुम्हाला IBPS परीक्षा मित्रांनो बघा जी की पेपरमध्ये जी की IBPS कंपनी मित्रांनो प्रश्न असतात तुम्हाला ठिकाणी जी की विचारती. ओके, म्हणून काळजी करू नका मित्रांनो, हे संपूर्ण प्रश्न असतात नोट डाऊन करून घ्या. ओके, आणि मित्रांनो याच प्रकारे बघा रोज व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनल आता सबस्क्राईब पण नक्कीच करून घ्या. ओके, पुढे आता अंधाराचा जर संबंध दिव्याशी असेल तर याप्रमाणे मित्रांनो बघा की योग्य संबंध असणारा जे की शब्दगट निवडायचा आहे. ओके, औषध, आजारपण, थकवा, व्यायाम, अभ्यास की वर्गखोली की तहानपणी. मित्रांनो बघा ज्या प्रकारे आपण
जेव्हा अंधार होतो दिवाळ होते त्या प्रकारे मित्रांनो बघा जेव्हा आपला तहान लागते तेव्हा पाणी पितो म्हणून जे की मागणं या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे आता पाचवा मित्रांनो बघा, पाचवा प्रश्न पाहण्या अगोदर तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो मित्रांनो बघा. आपला जर तुम्हाला सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा पेपर पहिल्याच प्रयत्नात क्रॅक करायचा असेल मित्रांनो, क्रॅक करण्यासाठी बघा जे की तुम्ही आपला 5000 प्लस अशा PYQ प्रश्नांचा महाटोकळा लगेच खरेदी करा. लगेच खरेदी करण्यासाठी 7414 939007 मित्रांनो हा आपल्या ठिकाणी क्रमांक आहे. या क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून मित्रांनो बघा हे 150 रुपये पे केलेली स्क्रीनशॉट या आपल्या नंबरच्या व्हॉट्सअपवर टाका. या नंबरच्या बघा मित्रांनो आपल्या व्हॉट्सअपवर टाकल्या मित्रांनो अवघ्या 1 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही हा जो ठिकाणी महाटोकळा आपला असणार आहे बघा जे की तुम्हाला तुमच्या ठिकाणी व्हॉट्सअपवर मित्रांनो अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून वेळ लावू नका, लगेच आपला महाटोकळा खरेदी करून घ्या. कारण बघा जे की मित्रांनो खूप कमी बघा जे की आपल्या परीक्षेला टाईम उरलेला आहे मित्रांनो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, जर तुम्हाला समजा ठिकाणी कमीत कमी वेळ जास्तीत जास्त अभ्यास करायचा असेल तर मित्रांनो आपला हा जो बघा 5000 प्लस अशा प्रश्नांचा महाटोकळा असणार आहे बघा जे की मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त असं बघा जे की साधन ठरणार आहे. म्हणून वेळ लावू नका, लगेच आपल्या मित्रांनो महाटोकळा खरेदी करून घ्या. ओके, पुढे आता 20 फेब्रुवारी 2002 रोजी रविवारी जन्मलेल्या संजयचे 12व्या वाढदिवसापर्यंत एकूण किती वाढदिवस रविवारी येतील या प्रकारचा प्रश्न विचारला. ओके, 20 फेब्रुवारी किती मित्रांनो बघा 20 फेब्रुवारी 2000 कधी 2 ते बघा आता 2002 रोजी जे की रविवारी जन्मलेल्या संजयचं 12व्या वाढदिवसापर्यंत किती वाढदिवस रविवारी येतील. ओके, आता लक्षात घ्या मित्रांनो त्याचा जन्म कधी झाला आहे 20 फेब्रुवारी 2002ला मित्रांनो त्याचा जन्म झाला. ओके, 2002ला त्याचा जन्म झाला म्हणजे आता त्याचा पहिला वाढदिवस कधी येणार तर मित्रांनो बघा त्याचा पहिला वाढदिवस असे किती 12 वाढदिवस आहेत त्याचे. म्हणून मी काय करतो पहिलं 1 ते 12 पर्यंत वाढदिवस घेतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. ओके, आता तर याचा पहिला वाढदिवस हा मित्रांनो कधी येतो 2002ला दरम्यान 3ला येतो. ओके, पहिला वाढदिवस. ओके, आता 2003ला आला पहिला वाढदिवस. आता मित्रांनो 2002ला जेव्हा रविवार होता तर बघा जे की 3ला मित्रांनो त्याच तारखेला बघा जे की सोमवार असेल. ओके, फक्त एक दिवसासमोर जातं सोमवार. लीप वर्ष असेल तर 2 दिवसासमोर जावे लागते. मग पुन्हा 2000 आता दुसरा वाढदिवस किती येतो 2004ला येतो 2004ला. मग तिसरा कधी येतो 2005ला. चौथा कधी येतो 2006ला. पाचवा कधी येतो 2007ला. ओके, मग सहावा कधी येतो 2008ला. सातवा कधी येतो 2009ला. आठवा कधी येतो 2010ला. नववा कधी येतो 2011ला. 10वा कधी येतो 2012ला आणि 11वा कधी येतो 2013ला आणि 12वा बघा की शेवटचा 2014ला येतो. ओके, आता तर आपल्याला वार बघा जे की मित्रांनो त्याच्या 12व्या बर्थडेपर्यंत एकूण किती जे की मित्रांनो वाढदिवस बघा जे की रविवारीच येतील या प्रकारे आपल्याला प्रश्न विचारला आहे. ओके, आता जर समजा 2003ला सोमवार असेल तर 4ला बघा मंगळवार असेल मंगळवार. ओके, पुन्हा आता मित्रांनो बघा 2005ला आता बुधवार येणार नाही का तर 2004 हे वर्ष बघायचे की लीप वर्ष आहे. म्हणून मित्रांनो आता आपल्याला या ठिकाणी एक वार प्लस न करता 2 वार म्हणजे 2 वार समोर जावं लागेल. जसे की मंगळवार असेल 2004ला तर 5ला बुध आणि गुरु असेल. ओके, जे की मित्रांनो 5ला बघायचे की काय असतो तर गुरुवार असतो. ओके, या ठिकाणी आलं गुरुवार. मग पुन्हा 6 साधा वर्ष शुक्रवार. 7 साधा वर्ष शनिवार. पुन्हा 8 रविवार. मग पुन्हा 9 मित्रांनो का आता या ठिकाणी 8 हा 8ला तर लीप वर्ष आलं म्हणजे 9व्या वर्षी बघायचं की पुन्हा आपल्याला 2 वार प्लस करायला लागते म्हणजे रविवाराला पुन्हा 2 वार समोर करा रवी आलं मग पुन्हा सोम आणि मंगळ. ओके, मग 2009ला आला काय आपला मंगळवार. लक्षात घ्या. ओके, पुन्हा मग 2009ला मंगळवारला मग 10ला येतो बुधवार. ओके, मग पुन्हा 11ला येतो गुरुवार. 12ला येतो कोणता 12ला बघा जे की मित्रांनो येतो शुक्रवार. ओके, मग पुन्हा 12च्या बाद 12 हा लीप वर्ष. मग पुन्हा 13मध्ये 2 प्लस करा शुक्र झालं शनी आणि पुन्हा रवी आलं 13ला आला रवी. ओके, मग पुन्हा 14ला आला सोम म्हणजे मित्रांनो बघा की या 12व्या वर्षापर्यंत एकूण किती
जे की संजयचे मित्रांनो वाढदिवस हे रविवारी आले ता. मग बघा आता किती आले ता, शुक्र शनी रवी, मग 2008ला एक आला रविवार. ओके, मग पुन्हा 2013ला एक मित्रांनो रविवार आला. म्हणजेच बघा की अशा एकूण 2 वाढदिवस आहे मित्रांनो बघा की संजयचे रविवारी आलेले आहेत. म्हणजे जे की क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार असेल. ओके, लक्षात ठेवा मित्रांनो. थोडीशी बघा माझी हँडरायटिंग या ठिकाणी थोडीशी तेवढी काय फार चांगली नाही, परंतु थोडंसं समजून घ्या. ओके, पुढे बघा आता. बघा 6वा, एका घड्याळात 12:20 झाली, 20 मिनिटे अशी वेळ झाली आहे, तर तासकाटा व मिनिट काटा यांमधील कोण किती अंशाचा असेल या प्रकारचा प्रश्न विचारला. मित्रांनो बघा काही करू नका, एक ट्रिक सांगतो ते ट्रिक वापरा. 30h वजा 11/2 हा मित्रांनो बघा आपला सूत्र आहे. बघा जी की प्रश्नाचं उत्तर काढायचं. आता हे 30ला 30, हेच म्हणजे आवर्स म्हणजे किती 12. ओके, हे घेतल्या 12 मायनस 11/2 ए म्हणजे किती मिनिट, हे घेतले आपण 20 मिनिटं. ओके, आता 12 तरी 36, समोरचा 0 जशा तसा. आता या 2 या 20ला बघा आले किती 2×10 20. आता मित्रांनो 11×10 110. आता जर मित्रांनो बघा या 160मधून मी 110 वजा केलो, 0तून 0 केलं 0, 6तून 1 गेला 5, 3तून 2 गेले 1, आणि किती मित्रांनो 250. ओके, आता मित्रांनो ही जी 250 मित्रांनो बघा जे काय बघा आपली किंमत आहे मित्रांनो बघा जी की ही आपली संख्या, ही संख्या बघा जी की मित्रांनो 360पेक्षा जास्त आहे. ओके, म्हणून काय करा मित्रांनो 360मधून हे 250 करा मायनस. ओके, जर मित्रांनो या 360मधून जर मी 250 मायनस केलो तर आलं किती 0ला 0, 6तून 5 गेलं 1, 3तून 2 गेलं 1, म्हणजे किती 110 अंश. बघा जी की क्रमांक अ आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ओके, आता मित्रांनो हे 160 अंश आपण या ठिकाणी बघा जी की 250 वजा काय केलो तर मित्रांनो बघा पूर्ण जे घडी आहे मित्रांनो घडी, ते घडी मित्रांनो बघा जी की 360 अंशाची असते. ओके, म्हणून या 360 अंशातून बघा जी की आपण हे 250 वजा केला. आता 250 का वजा केला तर 250 मित्रांनो बघा जी की 180 अंशपेक्षा जास्त आहेत, म्हणून मित्रांनो बघा जी की आपण 250 या 360मधून वजा केल्या. ओके, आणि शेवटचं उत्तर किती तर जे की क्रमांक अ जे की 110 अंश भेटलेलं आहे. पुढे बघा आता 7वा प्रश्न. आता बघा, अमर व अकबर यांच्या आधीच्या वयाचे गुणोत्तर 6:9 व त्यांच्या वयाचा गुणाकार 216 वर्ष आहे, तर अमरचे वय किती. मित्रांनो बघा हा आहे अमर आणि हा आहे अकबर. ओके, लक्षात ठेवा अकबर. आता यांच्या वयाचं गुणोत्तर किती आहे 6:9 आणि यांच्या वयाचा गुणाकार किती 216. मित्रांनो म्हणून काय करतो मी आता 6x मानतो अमरचं वय आणि गुणाकारामध्ये अकबरचं वय मानतो 9x. ओके, आता बरोबर यांचा गुणाकार किती मित्रांनो 216. आता 6×9 54 आलं आणि x गुणाकारात x झालं x वर्ग, बरोबर किती हे आलं 216. ओके मित्रांनो बघा आता हे x वर्ग बरोबर 216/54. ओके, जर मित्रांनो या 216ला मी 54 भागलो आलं किती 4. तर मित्रांनो बघा आता आपल्याला 4, आता 4 हे कसं आलंय तर हे x वर्ग बरोबर 4. म्हणजे मित्रांनो आता आपल्याला काय करावं लागेल जे की x वर्ग आहे म्हणून या 4चा काढावं लागेल वर्गमूळ. तर मित्रांनो या 4चा काढा आता वर्गमूळ, तर या 4चं वर्गमूळ किती निघतं आलं किती या 4चं वर्गमूळ 2. ओके, आता 2. आता विचारलंय कोणाचं आपल्याला वय मित्रांनो तर विचारलंय बघा जे की अमरचं. ओके, आता अमरच्या वयाचं गुणोत्तर किती आहे 6, म्हणून हे 6 घ्या गुणाकारात हे घ्या 2. आता 6 गुणाकारात जर 2 केलं मित्रांनो किती जे की 6 दोन्ही 12 म्हणजे जे की या ठिकाणी मित्रांनो अमरचं वय बघा जे की क्रमांक क जे की 12 वर्ष या ठिकाणी असणार असेल. ओके, लिहून घ्या मित्रांनो. थोडीशी माझी हँडरायटिंग काय तुम्हाला तेवढी काही या ठिकाणी चांगली नाही, फक्त तुम्ही समजून घ्या म्हणजे तुमचं होऊन जाईल. ओके, पुढे आता बघा, एका वर्गातील 20 विद्यार्थ्यांचे सरासरी गुण 10 आहेत. जर त्यातील 4 विद्यार्थी वर्गाबाहेर गेले किंवा गेला तर त्या विद्यार्थ्यांची सरासरी 1 गुणाने वाढते. तर बाहेर गेलेल्या विद्यार्थ्यांचे सरासरी गुण किती. मित्रांनो बघा एका वर्गात जे की 20 विद्यार्थ्यांचे सरासरी 10 गुण आहेत, म्हणजे मित्रांनो किती बघा जे की 20 गुणाकारात 10 केलं तर 200 गुण आहेत. ओके, पुन्हा आता काय झालं मित्रांनो बघा आता त्यातील 4 विद्यार्थी बाहेर गेलेत, म्हणजे मित्रांनो बघा आता जर या 20 मधले 4 विद्यार्थी बाहेर गेले तर उरले किती 16. जेव्हा मित्रांनो हे 16 बाहेरचं येतं तेव्हा त्यांच्या बघायची की मित्रांनो गुणांची जी सरासरी आहे ती 1 गुणानं वाढत आहे, म्हणजे या गुणाकारात 10 ऐवजी मित्रांनो 1 वाढते म्हणजे 11 होत आहे. ओके, आता करू 11. आता मित्रांनो बघा 11×6
66 हा 4ला 6 पुन्हा 11 एका 11 आणि वरचे 6 झाले किती 17 म्हणजे 176. आता म्हणजे मित्रांनो एकूण बाहेर किती आता विद्यार्थी येतात जर 20 मधले जर समजा 4 विद्यार्थी जर बाहेर गेले तर जे की आता आपल्याकडे वर्गात 16 आणि बघा जे की बाहेर 4 विद्यार्थी आहेत. ओके आता म्हणून मित्रांनो आता पुन्हा आपल्याला प्रश्नाचं उत्तर करण्यासाठी काय करावं लागेल या 200तून हे 76 मायनस करा 176. जर या 200तून आपण 176 मायनस केले उरले किती 24 उरले. ओके आता या जर 24ला आपण या बाहेर गेलेल्या विद्यार्थ्यांशी जर डिवाइड केलं तर आपल्या प्रश्नाचं उत्तर भेटते. ओके हे किती 4 सख 24 झालं बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर जे की क्रमांक ड. ओके लक्षात ठेवा जे की मित्रांनो कशा स्वरूपानं फक्त मित्रांनो ट्रिकनं आपल्या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. ओके पुढे बघा आता हां आता बघा एका परीक्षेत 7% विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले व 45% विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले तसेच 35% विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाली तर 1600 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले असतील तर त्या परीक्षेत एकूण किती विद्यार्थी बसले होते या प्रकारचा प्रश्न विचारला. मित्रांनो बघा आता परीक्षेमध्ये 60% विद्यार्थी इंग्रजीत आणि 40% विद्यार्थी 45% विद्यार्थी गणितात उत्तीर्ण आहेत. ओके म्हणून मित्रांनो मी काय करतो पहिलं हे घेतलो 60% विद्यार्थी प्लस पुन्हा हे घेतलो 45% विद्यार्थी जे की मित्रांनो गणितामध्ये उत्तीर्ण झालेले. पुन्हा आता मायनस काय करतो दोन्ही तसेच मित्रांनो 35% विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण आहेत म्हणजे नापास आहेत म्हणून घेतो मायनस 35%. आता काय करतो बघा 60 प्लस 45 किती झाले 105% झाले. ओके 105%. ओके पुन्हा मायनस आता मी या ठिकाणी 35 घेतलो परंतु मित्रांनो आता याच्यातून मला हे मायनस 35 करायचे नाहीत का तर मित्रांनो आता हे 35 आपल्याला करायचे बघायचे की 100%. ओके हे घ्या 100 आणि 100 मधून करायचे 35 मायनस. ओके जर आता 35 केले आपण उरले किती 65%. ओके आता हे या ठिकाणी घेतो मी 65% हे. आता जर मी या 105 मधून हे 65 वजा केलो उरले किती मित्रांनो बघा जे की 40%. ओके आता हे 40% म्हणजे किती विद्यार्थी तर हे 1600 विद्यार्थी. मग मित्रांनो करायचा तिरपा गुणाकार कसा हे जर 40% विद्यार्थी असतील 1600 तर आपल्याला टोटल 100% विद्यार्थी काढायचे येतात म्हणून या टक्क्याच्या खाली घ्या 100% विद्यार्थी. आता करायचा तिरपा गुणाकार या ठिकाणी घेतो 100 गुणाकारात आले हे 1600. ओके आणि छेदामध्ये गेले हे 40. ओके आता हा 1 कॅन्सल हा 1 कॅन्सल 4 के 4 4 चौक 16 म्हणजे किती 100 गुणाकारात 40 उरले. आणि मित्रांनो जर आपण आता 4 1 4 आणि समोरचे 300 म्हणजे किती जसे असं तसे लावले तर बघा आपलं शेवटचं फायनल उत्तर काय आलं तर बघा जे की मित्रांनो क्रमांक ब 4000 आलेलं आहे. ओके लक्षात ठेवा. पुन्हा शेवटचा एका दूरचित्रवाणी संचाची किंमत 20,000 असून 18,500 रुपयाला विकला तर शेकडा सूट किती. ओके या प्रकारचा प्रश्न विचारला. काहीच करू नका डायरेक्ट मित्रांनो बघा 20,000 मधून 18,000 आपण 500 मायनस केले उरले किती 2,500 सॉरी 1,500 हे 1,500 घ्या. एकूण किंमत किती होती 20,000 हे घेतलं 20,000 छेदामध्ये आणि याच्या गुणाकारात घ्या 100%. आता हे 2 शून्य कट हे 2 शून्य कट हे 2 शून्य कट हे 2 शून्य कट. आता 62 14 आलं किती 1 इथं पॉईंट द्या 0 वाढवून घ्या 2 पंचे 10 म्हणजे किती 7.5 जे की मित्रांनो क्रमांक ब आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार असेल. ओके लक्षात असू द्या. तर मित्रांनो ही होती आपली आजची बघा जी की सांगली DCC बँक भरती 2026 जी की 10 मित्रांनो मोस्ट IMP अशी प्रश्न संच. ओके जर तुम्हाला समजा की व्हिडिओ आवडला असेल लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना आपला आजचा व्हिडिओ जे की शेअर करा मित्रांनो. आणि महत्त्वाचं म्हणजे काय जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लगेच आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी करा अभ्यास.